जेव्हा लोकांच्या संयमाचा बांध फुटतो ना, तेव्हा असं काही घडतं जे इतिहासात नोंद राहण्यासारखं असतं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जे काही विधानसभेच्या पवित्र सभागृहात घडलं ते घडायला नको होतं. आतंकवादी प्रवृत्ती क्रिएट करपाचो निर्माण करता सर. अरे फाला सकाळी तुम्ही गुळयो मारूंक लायतले, लोकांक प्रवृत्त करतात. I move a breach of privilege that this situation should be inspected when thoroughly interrogated. इथे लोक आपला आमदार कशा पद्धतीने आपल्या विषयांना वाचा फोडतात हे पाहण्यासाठी येतात आणि तिथे वाचा फोडण्यासाठी एकदा मतदान करून 5 वर्षासाठी आम्ही आमदार पाठवतो. पण ते जेव्हा लोकांचे होत नाहीत तेव्हा असं काही घडतं. जे घडलं त्याला फक्त स्थानिक आमदार गणेश गावकर यांनाच दोष देता येणार नाही, पण सरकारने लोकांचा अंत पाहू नये ही गोष्ट या प्रकरणातून अधोरेखित मात्र नक्की होते. जे घडलं ते घडायला नकोच आणि त्याची पाठराखण करणं शक्य नाही. जरी तो त्यांच्या जीवनाचा विषय असला तरी मार्ग निवडीला साथ देता येणार नाही. सभागृहाचे कामकाज सुरू असताना विधानसभा पाहायला आलेल्या 4 आंदोलकांनी कागदी फलक घेऊन सभागृहात घोषणा सुरू केली. त्यांना नंतर सुरक्षा यंत्रणांनी सभागृहाच्या बाहेर काढलं. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी हक्कभंगाचा दावा सभागृहात केला आहे. सखोल चौकशीची मागणी केली आहे. विरोधकांनी देखील त्याच वेळी हा मुद्दा लावून धरला. सरकारने त्यांच्या समस्या तरी जाणून घेतल्या पाहिजेत असा विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला. मंत्री सुभाष शिरोडकर यांनी तर असे करून निवडणूक जिंकता येत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. जी पद्धत आणि जी सिस्टम आम्ही घालपाक पळयतात आणि आज जे जाला पळय न्ही तो ताजो अतिरेक, आज जे जाला पळय न्ही तो ताजो अतिरेक लक्षात घेयात. हे अशें करून जिखूंक शकनात. सामकी ठामपणां लक्षात घेयात. अशें करून इलेक्शन जिखूंक शकनात. ऐका विजय बाब, आता या वक्तव्याने विचार करण्याची वेळ आली. हे लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार तर नाहीत, मग हे राजकारण जिंकण्याच्या गोष्टी कोणासाठी? यावरून एक गोष्ट अधोरेखित होते की यामागे राजकारण नक्की दडलंय. सुदीन ढवळीकर म्हणाले की 27 वर्षाच्या काळात असे प्रकार कधीच पाहिले नाहीत. आणि 27 वर्षात आम्ही अशें वर्तन सभागृहात पळोवना. प्रेक्षक गॅलरीत मनीस येवन सभागृहात कितें मांडप हे बरोबर न्हय. मुख्यमंत्र्यांनी त्यांना थेट आतंकवादी वृत्तीशी जोडलं. पण खरंच सरकारला हा विषय इथे पोहोचण्याआधी सोडवणं शक्य नव्हतं का? आणि जर होतं तर देश पातळीवर अब्रू घालवायची वेळ का आणली? ही लोकशाही, पण याच लोकशाहीची घमंडशाही कसा गळा घोटत आहे हे बघा ना. आंदोलन लोकशाहीच्या मार्गाने करण्यासाठी कुणाचाही विरोध नाही, पण या लोकशाहीच्या आंदोलनाला कोणी मीठ सुद्धा घालत नाही हो. लोकांनी कायदा हातात घ्यावा असा याचा अर्थ अजिबात नाही, पण सुस्त झोपलेल्या सरकारने जरी गांधी घराण्याच्या विरोधात असलं तरी गांधीजीची माकडं झाल्यासारखं मात्र नक्कीच वागत आहे. आंदोलक आज सकाळी उठले आणि आले सभागृहात असं झालंय का? अजिबात नाही. गेले 26 दिवस गावात बसून आंदोलन करतायत. सरकार आणि प्रशासनाला का बरं त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचं म्हणणं ऐकावं असं वाटलं नाही? दुसऱ्या बाजूला आता आंदोलन मडगावच्या ऐतिहासिक लोहिया मैदानापर्यंत सुद्धा पोहोचलं, पण या सरकारचे डोळे मात्र उघडायचं नाव घेत नाहीत. या प्रकरणातून मात्र एक गोष्ट मुख्यमंत्र्यांनी नमूद केली, ती म्हणजे आज पोस्टर घेऊन आलात, उद्या गोळ्या घालायला लावाल. पण हे पोस्टर सभागृहात पोचेपर्यंत सुरक्षा यंत्रणा झोपली होती ही गोष्ट कोण मान्य करणार का? तिथे छाती पुढे काढून पत्रकारांची कसून तपासणी करणारे पोलीस आता कुठे गेले? या लोकांचा राजकारणाशी काय संबंध? सुभाष शिरोडकर यांच्या वक्तव्याने राजकीय वळण मात्र बदलूनच टाकलं आहे. कारण भाजप पक्षातीलच काहींनी या लोकांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे.
सावर्डे मतदारसंघात विरोधक कमी आणि भाजपच्या नेत्यांचीच तिकिटासाठी चढाओढ जास्त सुरू आहे. हे त्याचेच पडसाद तर नाहीत ना. इथे राजकीय पोळी भाजण्याचं काम मात्र नक्की चाललंय, ही गोष्ट सरकारमधील मंत्रीच सांगत आहे. गणेश गावकर यांच्या खुर्चीवर आता कुणाचा डोळा सोडाच अशा कृतींना कुणाचं बॅकअप काहीही असू द्या. जर या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतला जात असेल तर ही गोष्ट अत्यंत घातक आहे. आता लोकांनी ठरवावं की ही राजकीय खेळी कुणीतरी जाणून बुजून खेळतोय की काय. ते काहीही असू द्या, पण लोकांना न्याय मिळावा आणि सहनशीलतेचा अंत कुणीही पाहू नये एवढंच.